हाय हॅलो नमस्ते। आज केली आहे तर्रीदार मटकीच्या मोडाची रसभाजी। मोड आलेली मटकीची रसभाजी खूपच छान लागते। चवदार अशी रसभाजी कशी केली ते पाहूया। प्रथम धुतलेली मटकी कढईत थोडंसं तेल गरम करून त्यावर भाजून घेतली। मटकी भाजली की चवदार आणि चटकदार लागते। भाजलेल्या मटकीत गरम पाणी, आलं लसूण, कोथिंबीर पेस्ट, हळद टाकून 20 मिनटं शिजवून घेतली आहे। ती शिजायला जशी ठेवेल तसे दाटसर पाणी तयार होते। अशी शिजलेली मटकी चटकदार लागते, चवीला पण खूपच छान लागते। ती शिजेस तोपर्यंत उकळत ठेवायची। उकळल्यानंतर किंवा शिजल्यानंतर मटकी बाजूला ठेवायचं। बाजूला ठेवून त्यानंतर परत एकदा कढईत तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम करून त्यात 4 पाकळ्या लसूण ठेचलेल्या टाकून परतून घ्यायचे। ठेचलेला लसूण परतला गेला की त्यानंतर कांदा, टोमॅटो, बाकीचे साहित्य घालून घ्यायचं। कांदा टोमॅटो परतला की हळद, गरम मसाला, चिरलेली कोथिंबीर, तिखट, मीठ, साखर, तीळ टाकून मसाला परतून घ्यायचा आहे। हे सर्व साहित्य टाकून चांगले परतून घेतले की नाही, मग त्यानंतर तिखट टाकायचं आहे। तिखट टाकून मसाला म्हणजे खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे। खोबऱ्याचं वाटण टाकले की मटकी छान मिळून येते आणि छान अशी रस छान होते। शिजलेली मटकी, मग त्या मसाल्यात शिजलेली मटकी टाकून घ्यायची। तर शिजलेली मटकी चांगला मसाला झाल्यानंतर मीठही टाकायचं आहे। त्यानंतर शिजलेली मटकीचे पाणी टाकून रसभाजी उकळत ठेवायचं आहे। शिजलेले पाणी टाकल्यामुळे रसभाजी दाटसर होते, छान मिळून येते। अशी ही चटकदार भाजी, मोड आलेले मटकीची भाजी आणि मोडांचे थोडेसे पेस्टही घातली तरी दाटसरपणा वाढतो। मी यात घातलेले नाही आहे, मटकीच घातलेली आहे आणि खोबऱ्याचं वाटण घातलेले। छान सगळे एकत्र एकजीव करून गरम पाणी घातलं आहे त्यात रस तयार होण्यासाठी। छान झाल्यानंतर वरून कोथिंबीर घालून उकळत ठेवलेली आहे। अशी ही चटकदार आणि फक्कड रसभाजी।